गेल्या वर्षी आमच्या काउन्सिलिंग बॅचमधल्या एका स्टुडंटची स्टोरी तुम्हाला सांगतो. झालं असं की मुलाला CETला ना थोडेफार कमी म्हणजे 82 समथिंग पर्सेंटाईल होते. आणखीन त्याला JEEला मात्र ना चांगले पर्सेंटाईल होते. 87च्या दरम्यान काहीतरी पर्सेंटाईल होते. आता ज्यावेळी त्याची रजिस्ट्रेशन वगैरे जी प्रोसेस असते म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही पहिली स्टेप असते. मग त्यावेळी आम्ही काय सगळ्या मुलांना सांगितलंच होतं की जो काही JEE आणि CETचा स्कोर असेल दोन्ही ॲड कर. मग त्याने सुद्धा तो केलं होतं. चारही कॅप राऊंड म्हणजे आम्ही जी प्रेफरन्स लिस्ट वगैरे बनवली होती ना त्याच्या त्या दोन्ही स्कोरनुसारच त्याला बनवली होती. आणि झालं असं की 4th राऊंडपर्यंत म्हणजे 3rd राऊंडपर्यंत तरी त्याला म्हणावं तितकं कॉलेज भेटलं नाही, परंतु 4th राऊंडमध्ये अचानक बऱ्यापैकी एक चांगल्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सी क्रिएट झाली. आणि झालं असं की 4th राऊंडमध्ये मुंबईचं जे राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये त्याला व्यवस्थित कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ब्रँचसुद्धा मिळाली. म्हणजे विचार करा, CETचा ज्या कॉलेजचा कट ऑफ 95 पर्सेंटाईल आहे तीच ब्रँच तेच कॉलेज त्या मुलाला 87 मला वाटतं 87 पर्सेंटाईलला त्याला मिळालं होतं. ठीक आहे, ही स्टोरी का सांगतोय, कारण का तुमचा JEEचा स्कोर तुम्हाला कमी वाटतो परंतु ॲडमिशन प्रोसेसमध्ये खूप मॅटर करतो. आता इथून पुढे ना तुमची ही काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होणार आहे. म्हणजे तुमचं जसं आता CETचा सेकंड अटेम्प्ट होईल त्यानंतर ही सगळी प्रोसेस स्टार्ट होते. एकतर मुलांना आणि पालकांना या गोष्टी माहितीच नाही आहेत की JEEच्या बेसिसवरती ॲडमिशन कसं होतं, तुमचं कुठली काउन्सिलिंग लागते, स्कोर कधी अप्लाय करायचं, कोणती वेगळी डॉक्युमेंट्स लागतात का, किंवा तुमची लिस्ट बनवताना कशी काळजी घ्यायचं, तुमचं फी किती असते, या सगळ्या गोष्टी आहेत ना ते आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. का तर का एक बेसिक आयडिया यावी. जशी ही काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होईल ना त्यावेळी मी डिटेलमध्ये अजून व्हिडिओ बनवेल, परंतु आत्ता यासाठी बनवतोय की तुम्हाला थोडक्यात एक आयडिया असावी यासाठी. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. आजचा जो व्हिडिओ आहे इम्पॉर्टंट आहे आणि काळजीपूर्वक बघा. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. पहिल्यांदा समजून घेऊया, जशी आपली JEE मेन्स एक्झाम आपण देतो तर JEE मेन्सवरून तुम्ही काय करू शकता तर NITs असतील, IIITs असतील, या कॉलेजेसमध्ये तुम्ही JOSA आणि CSAP काउन्सिलिंगद्वारे अप्लाय करू शकता. तसंच जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला एक कॅप ॲडमिशन प्रोसेस असते. आता ही जी कॅप ॲडमिशन प्रोसेस आहे ना तिला बोलतात सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. जी प्रोसेस CET सेल जे महाराष्ट्राचं CETची एक्झाम कंडक्ट करतं ती ही प्रोसेस कंडक्ट करतं. मग त्या थ्रू तुम्हाला तुमचा JEE स्कोर आणि CETच्या स्कोरद्वारे महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन मिळवता येतं. ठीक आहे, मग आता टॉप कॉलेजेस किंवा JEEच्या स्कोरवरती ॲडमिशन किती मिळतात किंवा जागा किती आहेत ते बघूया. महाराष्ट्रातील 15% सीट्स म्हणजे बघा, महाराष्ट्रात जी काही इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत, कोणती कॉलेजेस आहेत, कोणती कॉलेजेस रिजेक्ट करतात हे सगळं मी पुढे सांगतो. ठीक आहे, तर जी कॉलेजेस JEE मेन्सच्या स्कोरवरती जागा भरून घेतात त्या कॉलेजेसमध्ये 15% सीट्स या JEE मेन्सवरून भरल्या जातात. उदाहरणच सांगतो, सपोज PICT कॉलेज आहे तर PICT कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचसाठी 100 सीट्स असतील. मी अजून करतोय. ठीक आहे, तर 100 सीट्सपैकी 15 जागा या JEE मेन्सच्या स्कोरवरूनच भरल्या घेतल्या जातात. ठीक, हे असतं सीट्सचं डिस्ट्रीब्युशन. आणि त्या प्रत्येक ब्रँचसाठी म्हणजे PICTच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगला 15% सीट्स असतात, IT ब्रँचला 15% सीट्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला 15%. त्यामुळे प्रत्येक कॉलेजच्या जी कॉलेजेस JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतात त्या कॉलेजेसच्या प्रत्येक ब्रँचच्या 15% सीट्स या JEE मेन्सवरून भरल्या जातात. आता सगळीच कॉलेजेस काही JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत, फक्त काही कॉलेजेस करतात. कोणकोणती कॉलेजेस आहेत तर गेल्या 3 वर्षापासून COEP कॉलेज JEEचा स्कोर ॲक्सेप्ट करते. त्याच्यामध्ये 20% सीट्स त्यांनी वाढवले आहेत. ठीक आहे, COEPमध्ये 20% सीट्स आहेत JEE मेन्स थ्रू. बाकी ज्या सगळी कॉलेजेस इथं सांगितले आहेत त्यांच्यामध्ये 15% सीट्स आहेत. ठीक आहे, आता ही जी कॉलेजेस आहेत COEP असेल, PICT असेल, SPIT असेल, कमिन्स कॉलेज फॉर वुमेन कर्वेनगरचं पुणे, VIT, PCCOE, DY पाटील, MIT आळंदी, वालचंद कॉलेज, या कॉलेजेसमध्ये JEE मेन्स थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये JEE मेन्ससाठी रिझर्वड असेल. आणि बाकी जेवढी कॉलेजेस प्रायव्हेट आणि ऑटोनॉमस, म्हणजेच काय, आता ऑटोनॉमस म्हणजे कॉलेजेस काय, प्रायव्हेट काय, ही सगळं मी ना डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. त्याचा एक ना थोडा एक म्हणजे ते डिटेलमध्ये सांगणं गरजेचं आहे. प्रायव्हेट आणि ऑटोनॉमस जी कॉलेजेस आहेत एक्सेप्ट गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला JEE मेन्स थ्रू ॲडमिशन मिळत आहे. आता कोणती कॉलेजेस आहेत जी JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत तर VJTI मुंबईचं जे कॉलेज आहे ते JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाही. ICT मुंबई JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करतं. ठीक आहे, VJTI ॲक्सेप्ट करत नाही. आणि जी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, गव्हर्नमेंट अवसारी कॉलेज असेल, गव्हर्नमेंट कराड असेल, गव्हर्नमेंट यवतमाळ असेल, गव्हर्नमेंट अमरावती असेल, नागपूर असेल, ही इंजिनिअरिंग कॉलेजेस JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट करत नाहीत. इथं तुम्हाला CET एक्झामचा स्कोरवरूनच जागा भरल्या जातात.
ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल की महाराष्ट्रातली जी कॉलेजेस CET सेलच्या अंडर येतात, जी CETच्या कॅप प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात, अशी कॉलेजेस JEE मेन्स थ्रू तुम्हाला 15% सीट्स ऑफर करतात. ठीक आहे. कोणती कॉलेजेस आहेत ते सुद्धा सांगितलं आहे. कोणती ॲक्सेप्ट करत नाहीत तर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस. ठीक आहे. जी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, MIT असेल, MIT कोथरूड असेल, ठीक आहे, त्यानंतर अजून आहे सिम्बायोसिस असेल, अशी कॉलेजेस असेल किंवा पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, अशी जी कॉलेजेस आहेत ही सुद्धा JEE मेन्सचा स्कोअर ॲक्सेप्ट करतात. मात्र यांची प्रोसेस जी आहे ती कॅप काउन्सिलिंगच्या अंडर ही कॉलेजेस येत नाहीत. ठीक आहे. आता लक्षात ठेवा JEE मेन्सचा स्कोअरचा फायदा काय होतो. एक तर हा एक बॅकअप ऑप्शन आहे. फायदा कुठे होतो लक्षात ठेवा, जी आपली जी थोडी लोअर कॉलेजेस आहेत, म्हणजे ज्यांचे कट ऑफ CET एक्झामचे कट ऑफ 80 to 94% दरम्यान आहे CETचे कट ऑफ, त्यांच्यासाठी JEE मेन्सचे कट ऑफ ना फार कमी, ड्रास्टिकली कमी झालेले असतात. त्यामुळे इथं ना तुम्हाला त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. त्यामुळे कमी JEEचे पर्सेंटाईल आहेत त्यावरून सुद्धा चांगली कॉलेजेस मिळतात, लक्षात ठेवा. आणि दुसरं महत्त्वाचं असतं म्हणजे ना स्पॉट सीट्स. काय होतं, या CETच्या कॅप काउन्सिलिंगच्याच वेळी ना जोसा आणि CSAP काउन्सिलिंग चालू असते आणि भरपूर मुलं काय करतात ना, जर चांगली NIT किंवा IIIT भेटली ना तिकडे शिफ्ट मारतात आणि इथल्या जागा खाली होतात. मग त्या जागा वॅकंट राहतात ना, त्या सगळ्या स्पॉटमध्ये सीट ना त्या भरवल्या जातात. मग स्पॉटमध्ये समजा एखादा विद्यार्थी समजा इथं प्रेझेंट असेल त्या कॉलेजवरती आणि तिथं जर वॅकन्सी क्रिएट झाली तर तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला कमी पर्सेंटाईलला सुद्धा चांगली कॉलेजेस मिळू शकतात. ठीक आहे. आता आमच्या काउन्सिलिंगमध्ये ना गेल्या वर्षी कित्येक मुलं अशी होती ज्यांना चांगली टॉप कॉलेजेस या स्पॉटमधून मिळाली होती. का? कारण का JEE मेन्सच्या वॅकन्सी क्रिएट झाल्या होत्या त्यामुळे. ठीक आहे. एक बॅकअप ऑप्शन आहे. दुसरं म्हणजे काय, रिलेटिव्हली लो पर्सेंटाईलला मिळू शकतं. ठीक आहे. आणि तिसरं आहे ना, समजा CETचं ना म्हणावं तसं अटेम्प्ट गेलं नाही किंवा पर्सेंटाईल मिळालं नाही तर एक ऑप्शन तुमच्याकडे आहे. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अप्लाय कसं करायचं आणि डॉक्युमेंट्स कोणती लागतात. ठीक आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या JEE मेन्सवरून कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल पर्सेंटाईलवरून, तर तुम्हाला ना जोसा किंवा CSAPमधून चालणार नाही. तर तुम्हाला ना महाराष्ट्राची जी कॅप काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्यावेळी अप्लाय करावं लागतं. कधी लावावं लागतं, तुमचा CETचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपली कॅप प्रोसेस स्टार्ट होते. पहिली स्टेप असते त्या कॅप प्रोसेसमध्ये कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्या कॅप रजिस्ट्रेशन वेळी CET एक्झामच्या पोर्टलवरती तुम्हाला तुमचा स्कोअर ॲड करावा लागतो. म्हणजे ते विचारतात तुमचा CETचा स्कोअर काय आहे, तिथं तुम्ही एंटर करायचं. त्यांनी विचारतात की तुम्ही JEE एक्झाम दिलेली आहे का, येस केलात तर तुम्हाला तिथं फक्त तुमचा सीट नंबर टाकायचा असतो आणि तुमचा रिझल्ट ऑटोमॅटिकली तिथं येतो. ठीक आहे. मग ते केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स वेगळे लागतात का, नाही. फक्त जे तुमचं JEE मेन्सचं स्कोअर कार्ड आहे, जी PDF तुम्ही NTAच्या वेबसाईटवरून डाउनलोड केली ती फक्त तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही एक अप्लाय करता त्यावेळी तुम्हाला ना जस्ट JEEच्या पर्सेंटाईलवरती ना एक सेपरेट रँक मिळते. ठीक आहे. त्याला ऑल इंडिया मेरिट नंबर बोलतात. म्हणजेच काय, तर CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये जेवढ्या मुलांनी JEE मेन्सचा स्कोअर अप्लाय केला आहे त्या मुलांची ना एक रँक लिस्ट बनवली जाते. ठीक आहे. आणि प्रत्येकाला एक रँक दिली जाते. मग काय होतं, महाराष्ट्रातली मुलं पण अप्लाय करतात, अदर स्टेटमधली सुद्धा मुलं अप्लाय करतात, त्यावरून त्यांची एक लिस्ट बनवली जाते. महत्त्वाचा एक पॉईंट हा आहे की JEE मेन्सच्या या JEE मेन्सच्या या कट ऑफमध्ये रिझर्वेशन नाही आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ओपन म्हणूनच ट्रीट केलं जातं. मात्र ज्यावेळी तुम्ही फी भरायला जाता त्यावेळी तुमच्या कॅटेगरीनुसारच तुम्हाला तुमची फी तुम्हाला भरावी लागते. उदाहरण सांगतो, महाराष्ट्रामधला OBC कॅटेगरीचा मुलगा आहे, त्याला JEE मेन्सच्या स्कोअरवरून एखादं कॉलेज मिळालं. जर त्याने OBC कॅटेगरीमधून त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं असेल तर त्याला त्याच कॅटेगरीची फी भरावी लागते, भलेही त्याचं ॲडमिशन JEE मेन्सवरून झालं असेल. ठीक आहे. आता तुम्हाला जी मेरिट लिस्ट बनवली जाते त्यामध्ये आणि ज्या जागा 15% सीट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन ना ते रिझर्वेशन नाही आहे, तुम्हाला ओपन म्हणूनच ट्रीट केलं जातं. हे एक लक्षात ठेवा. दुसरं आहे ती म्हणजे काय, तर तुम्हाला फीज ना तुमच्या कॅटेगरीनुसारच भरावी लागते. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. अप्लाय कधी करायचं आहे, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी, आणि त्यानुसार तुम्हाला पुढे प्रोसेस करावी लागते. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आता कट ऑफ थोडक्यात सांगतो. सपोज आता मी ज्या कॉलेजमधून कंप्लीट शिकलो आहे ते PICT कॉलेजचे आमचे कट ऑफ सांगतो. गेल्या वर्षीचे म्हणजे 2025चे कॅप राऊंड, चौथ्या कॅप राऊंडचे मी कट ऑफ तुम्हाला सांगतो. ठीक आहे. जर कम्प्युटर इंजिनिअरिंग बघाल PICT सारख्या कॉलेजला 98.31, IT 98.07, AIDS 98.29 आणि ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 97.08.
ठीक आहे. सी ओ ई पीचं जर बघा, सी ओ ई पीमध्ये लास्ट इयरला सीट्स वाढवल्यात, त्यामुळे थोडाफार कट ऑफ कमी आला आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग 98.71 आणि सगळ्यात लोएस्ट कट ऑफची ब्रँच गेली होती मेटलर्जी, ज्याचा 95.99 पर्सेंटेल हे जेई मेन्सचे कट ऑफ आहे. ठीक आहे. जेई मेन्सच्या इतक्या पर्सेंटेलवरती ॲडमिशन मिळालं होतं. तुम्ही जर बघाल तर हे कट ऑफ काही एन आय टीचे सुद्धा कट ऑफ इतके नाही आहेत, इतके टॉप कॉलेजेसचे आहेत. मात्र घाबरून जाऊ नका. जे मिडल लेवलचे कॉलेजेस आहेत टियर 2 त्या कॉलेजेसमध्ये कट ऑफ थोडेफार कमी असतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आम्ही लवकरच ना, जसा आपला सी ई टी एक्झामचा रिझल्ट वगैरे डिक्लेअर होईल त्यानंतर आमची काउन्सिलिंग बॅच स्टार्ट होते, ज्याच्यामध्ये हे सगळं लाईव्ह सेमिनार्समध्ये सगळं तुम्हाला सांगितलं जातं. प्रत्येक स्टेपला डाऊट वगैरे ना क्लिअर केले जातं, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं ॲडमिशन चारही कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल सीट व्यवस्थित कव्हर होईल. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आणखी लास्टचा पॉईंट, ज्या मुलांना आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅच आणि जी पर्सनल मेगा मॉक टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिप बॅच जी स्टार्ट आहे, ज्यांचा एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एक तर सेकंड अटेम्प्ट आता बाकी आहे, त्यामुळे टोटल 35 टेस्ट फुल सिलेबस टेस्ट ॲज पर तुमच्या सी ई टी एक्झाम त्या प्रोव्हाइड केलेत. दुसरं आहे, तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट कळतो, सोल्युशन्स मिळतात, सी ई टीसारखाच इंटरफेस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, टेस्ट तुम्ही कधी अटेम्प्ट करू शकता. प्रत्येक टेस्टला 2-2 अटेम्प्ट दिले आहेत. पर्सनल मेंटरशिप मिळते तुमच्याच अटेम्प्ट एक्झाम होईपर्यंत. त्यानंतर फिजिक्सच्या हँडरिटन नोट्स, सगळ्या चॅप्टरचे हँडरिटन नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे ना, एकतर आमचा अभ्यास एज्युकेशनचं ॲप आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट्समध्ये मिळेल, ते डाउनलोड करा, लॉग इन करा, होम पेजवर किंवा स्टोर सेक्शनमधून कोर्समध्ये जाऊन तुम्ही नक्की एनरोल करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेकंड अटेम्प्टची व्यवस्थित प्रिपरेशन करा, कारण का त्यानंतर आपली जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, कारण का त्यातल्या एका पर्सेंटेलवरती ठरतं की तुम्हाला कॉलेज कोणतं मिळतं. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.